हाय. हा आता आपण पेपर नंबर 2 और सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट नंबर 2 चं सेकंड चॅप्टर सेकंड आणि थर्ड आपण कंटिन्यू मध्ये घेणार आहे. कारण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे, तर मग ते कंटिन्युटी मध्ये घेतलेलेच बरे राहतील. ओके, सो अवर चॅप्टर इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, म्हणजे त्याच्यामधला पहिला भाग आणि दुसरा भाग सुद्धा आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, पण व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस, पहिले व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस, तर हे पण शिकलेले आहे 9व्या वर्गात. द प्रोसेसेस विच आर इसेन्शियल फॉर द लिव्हिंग organisms to survive. The processes which are essential for the living organism to survive are called as life processes. ज्या प्रोसेसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात, these are termed as life processes. आणि मग लक्षात आलंच असेल, रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, सर्क्युलेशन, excretion, all these are the life processes and many more. So these are essential for us. So आता पहिले पहा, how are the foodstuffs and their nutrient contents useful for body. आता जे फूडस्टफ आपण खाद्यपदार्थ खातो किंवा त्यामधले न्यूट्रिएंट्स and their nutrients contents useful for body. Foodstuffs and their nutrients are required for normal functioning of our body. की आपण जे जेवतो हे कशासाठी, तर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अवर बॉडी, की आपल्या शरीराचे सगळे फंक्शन नॉर्मली चालले पाहिजे. दॅट्स व्हाय वी आर टेकिंग द फूड्स. बट नाउअडेज द ट्रेंड हॅज चेंज. वी आर एन्जॉयिंग दॅट फूड्स, वी आर इटिंग दॅट फूड फॉर अवर टंग इन ऑर्डर टू एन्जॉय द टेस्ट. But main reason why we are consuming foodstuffs, this is for the normal functioning of our body. But nutrients like carbohydrates and fats. आता कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. तर मग त्याच्यामधलं स्टेप बाय स्टेप आपण पाहू. कार्बोहायड्रेट आणि फॅट्स प्रोव्हाइड एनर्जी टू परफॉर्म व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. मग आता आपलं फंक्शन तर झालं पाहिजे सगळं नॉर्मल, मग आपल्याला एनर्जी पण पाहिजे, कारण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. सो दिस एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय this energy is provided by carbohydrates and fats. Whatever we are consuming and bulk of the percentage contained in our foodstuff is carbohydrates. आणि मग हे कार्बोहायड्रेट्स आणि बरेचसे फॅट्स पदार्थ असतात, तर हे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. ओके, आणि ती एनर्जी कशासाठी पाहिजे, टू परफॉर्म द व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. प्रोटीन्स, these are the major structural components of the cells. आणि सेल्स सर्वात महत्त्वाचे जे कंपोनेंट्स असेल, that is protein. So they are called as body building materials. These are called as body building materials or nutrients. So this is for the building of our body. That पैलवान वाली बॉडी नाही, की जे काही आपल्या शरीराची झीज होत असते आणि मग वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असते, ते भरून काढण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. सो दे आर कॉल्ड ॲज बॉडी building nutrients, as they are responsible for building and repairing the body tissue. मग एखाद्या वेळेला आपल्याला आजार होते, तर आपले टिश्यू डॅमेज होतात, मग त्याला रिपेअर करणे, काही झीज होते तर ती भरून काढणे. सो फॉर दॅट पर्पज अ प्रोटीन इज रिक्वायर्ड अँड इट इज कॉल्ड ॲज बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. In our body, proteins are used to make amino acids. मग प्रोटीनचा वापर कुठे करतो आपण, तर अमायनो ऍसिड्स बनवण्यासाठी डिफरंट हार्मोन्स, what we have learned in the 9th standard, and other body chemicals. आणि मग दुसरे बॉडी केमिकल्स बनवण्यासाठी, म्हणजे अमायनो ऍसिड्स, हार्मोन्स अँड अदर बॉडी केमिकल्स. सो प्रोटीन हॅज मेजर रोल. Then
vitamins and minerals acts as protecting and regulating nutrients in our body. मग आता vitamins and minerals काम काय तर शरीराचं प्रोटेक्शन करणे की जे काही फॉरेन ऑब्जेक्ट आहे त्यांची एंट्री जर झाली तर त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी vitamins and minerals आणि सर्वात महत्त्वाचं न्यूट्रिएंट्सला रेग्युलेट करण्यासाठी वी हॅव टू टेक vitamins and minerals. So these are act as protecting and regulating nutrients in our body. So this is the role of foodstuff or nutrients what we are consuming. Then it is what is the importance of balanced diet for body. आता balanced diet for body importance सर्वात महत्त्वाचं लोकांचे कॉन्सेप्टच वेगळे आहे. बॅलन्स डाएट म्हणजे मी कमी जेवतो किंवा माझा आहारच एवढा आहे. नो, दॅट इज नॉट द बॅलन्स डाएट. whatever are the requirements of our body of carbohydrate, fats, proteins, vitamins, minerals, and in that proportion if we are consuming food, जे काही त्यांचं प्रपोर्शन पाहिजे त्याच प्रमाणात जर आपण फूड घेत असेल दॅट इज रेफर्ड ॲज बॅलन्स डाएट. दॅट इज रेफर्ड ॲज बॅलन्स डाएट. मग त्याच्यामध्ये हे नाही येणार, चॉईसेस नाही येणार की मला हे नाही चालत ते नाही चालत. दिस विल नॉट बी देअर. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस बॅलन्स डाएट? सी द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट इज ॲज फॉलोज. आणि मग त्याच्यामध्ये इट हेल्प्स इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ अवर बॉडी. म्हणजे आपली जर प्रॉपर ग्रोथ जर व्हायची असेल, proper growth will be there, but that will not be a proper if you are not taking a balanced diet. So it helps in proper growth of the body. Then it increases immune system to fight or resist the diseases. आणि मग बॅलन्स डाएट मुळे आपली इम्युन सिस्टीम पॉवरफुल होते. आता सध्याच्या परिस्थितीत इम्युन सिस्टीमसाठी वेगवेगळे काढे काय काय प्रकार करत आहे. So there is no need if you are taking a balanced diet. आणि सर्वात महत्त्वाचे ते काढ्यामधले जे बरेचसे जे इन्ग्रेडियंट्स आहेत that we are using every day in our kitchen. बरेचसे त्यामध्ये आपल्या मसाल्यामधले पदार्थ राहतात की ज्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम आणि म्हणूनच मग आपली वेस्टर्न कंट्रीज पेक्षा इम्युन सिस्टीम आपली चांगलीच आहे. तर रिझन आवर डाएट. Reason is our diet that we are consuming spicy menus or spicy substances many in our diet. Okay, so आणि मग हीच इम्युनिटी आपल्याला फाईट करायला सांगते की कोणत्याही डिसीजेस सोबत आपण फाईट करू शकतो. समजा एखादा जर फॉरेन ऑब्जेक्ट आला दॅट इज रेफर्ड ॲज अँटीजन. आणि मग तो अँटीजन काय करते की आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करते की आणि मग आपली इम्युन सिस्टीम जो पदार्थ रिलीज करते दॅट इज कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. आणि मग त्या अँटीबॉडीज त्या अँटीजन सोबत फाईट करतात. सो दिस इज व्हॉट यू आर हिअरिंग ऑल दीज टू वर्ड्स अँटीजन अँड अँटीबॉडीज. अँटीजन म्हणजे फॉरेन मायक्रो ऑर्गॅनिझम आला आणि मग तो काय करेल पर्टिक्युलर जे काय असेल तर ते त्याचं दाखवणं सुरू करेल केमिकल सबस्टन्सेस रिलीज वगैरे. सो दीज आर कॉल्ड ॲज अँटीजन. आणि मग आपली इम्युन सिस्टीम लगेच त्याला रिस्पॉन्स देईल आणि रिस्पॉन्स देऊन मग पर्टिक्युलर केमिकल सबस्टन्सेस रिलीज करेल and that is called as antibodies, and that antibodies try to eliminate that antigen. What you have to remember, it increases capacity of work by providing energy. आणि मग बॅलन्स डाएट जर घेत असेल तर आपल्याला चांगली एनर्जी मिळेल आणि मग आपलं capacity of work or to do a work that will be increases. It is essential for good physical, mental health. Balanced diet, physical and mental health साठी सुद्धा आवश्यक आहे. So you have to remember about the balanced diet and try to inculcate it in your diet. आणि balanced diet घेण्याचा प्रयत्न करा. It is good for your health and physical and mental health. Okay, which different functions are performed by muscles in our body?
मसल्स आठवतच असेल, मसल्स म्हटल्याबरोबर मागच्या वर्षी आपण शिकलेले आहे स्ट्रायटेड मसल, नॉन स्ट्रायटेड मसल्स, कार्डियक मसल्स आठवत असेल तर मसल्स आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मोमेंट ऑफ और इन द ह्युमन बॉडी. मसलचं काम एकच आहे की मोमेंट ऑफ अवर बॉडी और इन अवर बॉडी, शरीराच्या आतमध्ये सुद्धा किंवा आपण बाकीचे जे मुवमेंट्स करतो शरीराच्या, सो ऑल दीज आर डन बाय द मसल्स. रनिंग असो, टॉकिंग असो की वॉकिंग असो, जे काही आपण करू दॅट मुवमेंट्स आर डन बाय द मसल्स. So there are three types of muscles, mainly striated muscle. These are called as voluntary muscles. These are called as voluntary muscles. Voluntary muscles म्हणजे जे आपल्या कंट्रोल मध्ये असतात. ओके, सो these muscles are attached to the bones. आता जे striated muscles असतात, these are attached to the bones. Bones लाच attach असतात. Hence also called as skeletal muscles. आणि मग striated muscles लाच आपण skeletal muscles सुद्धा म्हणतो. And this bring about the movement of arms, legs, so all these things. म्हणून मग त्यांना आपण striated or voluntary muscles म्हणतो. आता आर्मच्या मुवमेंट्स इथपर्यंत जाऊन सुद्धा, गालावर जाऊन सुद्धा हात थांबू शकते. सो these are voluntary. Because these are acting according to our wish. आपल्या इच्छेनुसार काम करत आहे की नाही जाऊ द्या, थांबून जाईल, आणि इच्छेनुसारच म्हणजे these are called as voluntary muscles. Now it is non-striated muscles that is called as involuntary muscles. आता non-striated म्हटल्यावर involuntary म्हणजे ज्याच्यावर आपला कंट्रोलच नसेल. These muscles are attached to the So these muscles not attached, it is these muscles bring about the movement of eyelids, then it is passage of food through alimentary canal. आता alimentary canal मधनं passage of food and contraction and relaxation of blood vessels आणि contraction and relaxation of blood vessels. Okay, so all these are involuntary. We cannot control our eyelids, movement of the eyelids. We cannot give the direction to the food which is passing through the alimentary canal. आणि मग आपण contraction and relaxation सुद्धा blood vessels थांबवू शकत नाही. So all these are the involuntary which are not acting according to our will. आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. Then cardiac muscles. आता cardiac muscles bring about the contraction and relaxation of heart. Contraction and relaxation of the heart. Heart ला आपण cardiac असं सुद्धा म्हणतो, cardiac arrest असे बरेच जण सांगतात. तर हार्ट अरेस्ट झालं म्हणजेच हार्ट थांबून गेलं. सो it is cardiac muscles bring about the contraction and relaxation of the heart. Contraction, relaxation. Okay, then कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स आर स्टोअर्ड इन द मसल्स. आणि जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असतात, सो दीज आर स्टोअर्ड इन द मसल्स. आणि हे मसल्स मध्ये स्टोअर्ड केलेले असतात. आणि नंतर सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आपली, तर डायजेस्टिव्ह ज्युसेसचं काय महत्व आहे. So digestive juices contains various enzymes. त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स असतात. ओके, which helps in digestion of different types of food. आणि मग या ज्युसेस मध्ये एन्झाइम्स असतात आणि ते एन्झाइम्स वेगवेगळे जे फूड्स आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचं खातो तर त्यांचं डायजेशन करण्याचं काम करतात. सो digestive juices contains various enzymes and which helps in digestion of different types of food. Thus they convert a complex food molecules into the simpler form. म्हणजेच काय, तर जे काही आपण घेतलेलं राहते फूड ते इट इज इन अ कॉम्प्लेक्स फॉर्म. मग कॉम्प्लेक्स फॉर्मला काय करायचं, तर सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करेल, तर एन्झाइम्स. आणि एन्झाइम्स कुठे असतील, तर डायजेस्टिव्ह ज्यूस मध्ये.
फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड्स. आपण प्रोटीन जर घेतले तर त्याचं कन्व्हर्शन अमायनो ऍसिड्स मध्येच होईल. देन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट टू ग्लुकोज अँड लिपिड्स टू फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल्स. आणि हे लक्षातच ठेवायचं, प्रोटीनचं कन्वर्शन अमायनो ऍसिड्स. प्रोटीन्स इज कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड. प्रोटीन इज कॉम्प्लेक्स while the amino acid is simpler. Same case, carbohydrate is complex while the glucose. म्हणजे कार्बोहायड्रेटचं कन्वर्शन जर कधी विचारलं तर ग्लुकोजच लक्षात ठेवायचं. अँड लिपिड्स म्हणजे फॅट्स टू फॅटी ऍसिड्स, मग फॅट्सचं रूपांतर किंवा लिपिड्सचं फॅटी ऍसिड मध्ये होईल आणि अल्कोहोल मध्ये होईल. तर हे एक एक मार्कासाठी यावरचा कोणताही क्वेश्चन्स येऊ शकते. देन digested food is then absorbed by the walls of the small intestine. आणि मग जे डायजेस्ट झालेलं आहे फूड that will be absorbed by the walls of the small intestine. स्मॉल इंटेस्टाइनच्या वॉल्स डायजेस्टेड फूडला absorb करतील and taken to every cell of the body through blood vessels. आणि मग तिथून through blood vessels च्या वेगवेगळ्या सेलला पाठवले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या सेलला पाठवले सेल्स ऑफ द बॉडी पूर्णच्या पूर्ण सगळीकडे मग ते पोहोचवल्या जाते. Which system is in action for removal of waste material produced in a human body. आता वेस्ट रिमूव्हल तर सर्वात पहिले एक्सक्रेटरी सिस्टीम आणि मेन ऑर्गन किडनी. आणि त्याच्यासोबत आपण पाहिले होते सपोर्टिंग पण असतात स्किन. आणि दुसरं कोणतं होतं लंग्स, कारण कार्बन डायऑक्साइड काढून फेकते. हा Which system is in action for removal of waste material produced in a human body? Waste material produced in the human body, these are removed by the excretory system. These are removed by the excretory system. Then, what is the role of circulatory system in energy production? आता रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ब्लडचं सर्क्युलेशन, हार्ट, पंपिंग ऑर्गन. देन मग व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन? तर यांचा एनर्जी प्रोडक्शन मध्ये काय रोल आहे? तर बघा, इन द सर्क्युलेटरी सिस्टीम आर्टरीज कॅरीज ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम हार्ट टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आता जे काही आहे तर आर्टरीज आणि व्हेन, आर्टरीज अँड व्हेन इज आर्टरीज व्हेन. Okay, it is pure blood. It carries pure blood, that is what as oxygenated blood. It carries impure blood. It carries impure blood, that is what as deoxygenated. Deoxygenated blood. आता सरळ सरळ आपल्याला माहित आहे की हार्ट कडनं मग आर्टरीज प्युअर ब्लड कॅरी करतात. तर मग यांचा प्रवास हार्ट टू डिफरंट ऑर्गन, कारण ही लंग्स आणि हार्ट यांच्या मदतीनं रक्त शुद्ध होते आणि मग ते शुद्ध, दॅट इज ऑक्सिजनेटेड ब्लड इज आर टेकन अप reach to a different organ through arteries. म्हणजे आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करेल आणि आर्टरीचा जो प्रवास असेल हार्ट टू डिफरंट ऑर्गन असेल. तर वेन्स इम्प्युअर ब्लड, मग काय होईल? प्युअर ब्लड पोचलं तिथं आणि त्यांच्याजवळ जे काही वेस्ट मटेरियल जमा झालेले आहेत ते दिल्या जाईल. सो दिस ब्लड बिकम्स इम्प्युअर. आणि मग इम्प्युअर दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड, दिस इज कॅरीड बाय व्हेन्स. आणि मग त्याचा प्रवास सोपा असेल, दॅट इज डिफरंट ऑर्गन टू हार्ट फॉर द प्युरिफिकेशन. मग हे अशा प्रकारचं असते. सो इन द सर्क्युलेटरी सिस्टीम आर्टरीज कॅरीज ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम हार्ट टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ ऑक्सिजन. आता मग हे आर्टरीज ऑक्सिजन तर नेऊनच राहिलेले आहे. This blood also contains energy rich nutrients such as glucose,
fatty acids and which are used by cells to produce the energy. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स फॉर द एनर्जी प्रोडक्शन आपण कंझ्युम करत असतो. तर मग कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर आपण ग्लुकोज मध्ये करतो आणि फॅटचं रूपांतर फॅटी ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये होते. आणि मग जेव्हा ब्लड ऑक्सिजन कॅरी करत असते त्यासोबतच तो एनर्जी रिच न्यूट्रिएंट सुद्धा कॅरी करत असते, दॅट इज ग्लुकोज अँड फॅटी ऍसिड्स अँड these are used by the cells to produce the energy. आणि म्हणून हे चॅप्टर समजण्यासाठी हे क्वेश्चन्स पहिले समजून घेणे आवश्यक आहे. अदरवाइज सरळ सरळ मग बस एनर्जी प्रोडक्शन होते रट्टा मारू सिस्टीम म्हणून. How are the various processes occurring in human body control and in how many ways? आता ज्या various processes occurring in human body control, तर आपल्या शरीरात ज्या काही various processes होतात त्याला कंट्रोल कोण करतात? In how many ways? So in human beings different body activities these are controlled by the two mechanisms and that is nervous control and chemical control. मागच्या वर्षी हे पण शिकलेलं आहे nervous control and chemical control. आणि मग केमिकल कंट्रोल म्हणजे हार्मोन्सच्या द्वारे, नर्वस कंट्रोल म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स. तर यांच्याद्वारे आपण करतो जे आपण 9व्या वर्गात शिकलेलं आहे. So in human beings different body activities these are controlled by two mechanisms. First is nervous control and second is chemical control. Mag nervous control is brought about with the help of brain, spinal cord and nerves. Nervous control जो है तो that is bring about or brought about with the help of the brain, spinal cord and nerves. Chemical control is brought about with the help of the chemical substances and these are called as hormones. आणि हार्मोन्स वेगवेगळ्या भागात शरीराच्या पोहोचवले जातात थ्रू ब्लड. डक्टलेस असतात ते ग्लँड्स, एंडोक्राइन ग्लँड्स, these are called as ductless glands आणि त्यांचं सिक्रेशन केमिकल सबस्टन्स असते, this is called as hormones and which controls many different functions. So all this is about can you recall and living organism and life processes we will see in next lecture.